पुंग्या टाईट झाल्यात. बाबा किती दम लागला तरी न थांबणारा. 2 बाटल्या घेऊन आणि किल्ल्यावरती पोहोचल्यावरती आता आम्ही देवीची देवाबत्ती करतोय आणि हा समोरचा तोरणागड. तर मॅगी तयार झालेली आणि पहिला नियोज आमच्या सुवेळामाची तिथे आमच्यावरचं प्रेम ह्याच्यावरूनच दिसून येतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण गेलेलो आहे राजगड किल्ल्यावर. तर ब्लॉग चालू करायला आपल्याला थोडा उशीर झालाय, पण तुम्ही सांभाळून घ्या. आणि आपल्यासोबत आहे सोनगावची चॉकलेट वाईट तेजदादा ठाकूर आणि बंटी शेट माझी ब्लॉगर आणि गौरव बाबा आपले यश हॉटेलचे सर्वे सर्व. बाकी आपण पुढे गेलो कंटिन्यू करू. गरडक नाही आलं तर पण नको देऊ आता तुला. आलो आलो तर आत्ताच आम्ही राजगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. इथं वडापावचं नियोजन चालू आहे. जरा जास्तच भूक लागली पोरांना, त्याच्यामुळं तेजस दादा मला एक द्या की म्हण ना. स्टिंग एनर्जी काहीतरी बोल ना डायलॉग त्याच्या पुढे. आता स्टिंग पिऊन तेजस पळत पळत जाणार आहे बंट्याला खांद्यावर घेऊन. आताच आम्ही गड चढायला सुरुवात केली. आम्ही त्या पुंग्या टाईट झाल्यात कारण बऱ्याच दिवसानंतर ही काय ते करवंद होती साप. कुठे कुठे बस बघताय का साप. स्टिंग एनर्जी आबा एक बाटली होती स्टिंगची. रेड बुल पिणारा माणूस स्टिंग वर आलाय. आतापर्यंत चुटकोरगड पण नाही चढला आम्ही. आमच्या पुंग्या टाईट झाल्यात. घामाने ओल्ले चिंब. 2 वाघ वर गेलेत, 2 वाघ खालीची. मागून आलेला कचरा आता कोणती टाकणार आहे आम्ही. बघा तुम्ही आल्या कोणता कचरा आहे. आणि आता कुठं आम्हाला राजवाड्यावर आल्यानंतर जरा काहीतरी बरं वाटतंय कारण हा समोरचा नजारा तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं. जास्त नाही पण हे थोडी का होईना ढग उतरलेले दिसतात आम्हाला. हे बघूनच आम्हाला खूप आनंद झालाय. अजून तर भरपूर ढग बघायचे. आबा
अरे त्याला बॅग दिली आबा अरे दिली आणि गवऱ्याला उचलून घ्यायला पाहिजे. टिंग एनर्जी. तो जर ना दिसलं तर मी त्याच्यावर नाशिकला जाणार. परत जायचं तर लटको. हे स्टिंग एनर्जी कम हिअर. तुझ्यापेक्षा माझा जास्त हे बघ. त्याच्यामुळे करू सगळ्या समाजात दुसरा. हा बघा पांडू बाबा डायरेक्ट उघडा झालाय. बंट्या बायसिपच्या नावाखाली काय नाही, नुसता मैदा आहे मैदा. पैसे देऊ लोकांची. हा बैल त्याची 7 किलोची बॅग आमच्या आबा कधी स्वतः वैयक्तिक मोकळा चाललाय. त्याच्या तिकडे अंजर पंजर ढिले झाले. आबा म्हणतोय मी उपाशी राहतो, मला जेवाय ना कधी उभी बॅग घ्या. आलो नाही होई सोड 5 मिनिटात पोहोचन आता. एवढा सुंदर असा नजारा असून हे दोघं खाली लोळत पडल्यात. ये चल. हा चला कम ऑन बॉईज. गाणं ऐक पळ. आता वर जाऊ. एनर्जी संपली बाबा. किती दम लागला तरी न थांबणारा. 2 बाटल्या घेऊन म्हणत्या शर्ट काढून चाललाय पण चाललाय. आणि हा तेजस दादा चढतय. पंडित तर फायनली गडाच्या वर आम्ही पोहोचलेलो आहे पंडित आणि इतका आनंद झालाय आम्हाला. तेजस डायरेक्ट आवाज द्यायला लागलाय. पंडित रिप्लाय प्लीज. तर आम्ही आवे किती वाजता सुरुवात केली तरी चढायला? 6 वाजता सुरुवात केली आम्ही आणि 7 वाजता पोहोचलेलो आहे किल्ल्यावरती. एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय आम्हाला. हे तुम्ही धुकं देखील पाहू शकता. एकदम सुंदर असं धुकं आहे. हे धुकं देखील तुम्ही पाहू शकता. एकदम सुंदर असा नजारा आहे. हा आमचा गोलेगावचा बिबट्या सगळ्यात आधी 40 मिनिटात गड चढून गोलेगावचं रेकॉर्ड मोडलेलं आहे. आणि हा त्याच्यासोबत चित्ता कुणाल दादा दोघांनी 40 मिनिटात गड चढून रेकॉर्ड मोडलेलं आहे. यांना गेल्यावर आपण एक वडापावचा पुरस्कार राहणार आहे. आणि किल्ल्यावरती पोहोचल्यावरती आत्ता आम्ही देवीची देवाबत्ती करते. आमची कुणाल दादा स्वतः कष्ट करून देवाबत्ती लावत आहे. केलीच पाहिजे. हा मित्रांनो चहा प्यायचं नियोजन झालेलं आहे. हा आणि आता आम्ही नियोजन करत आहे. आमचा ब्लॉगर बंट्या तू दिसत नाही थांब. हा घे 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 बोल ना. आता काय बोलत होता? कुणाल दादा इथं कपाचं नियोजन करतोय. बाटली फाडून उजेडात घ्या उजेडात घ्या. कुत्रा बघा दाताची बाटली फाडीत. बिबट्या गंध लावून आलाय. कसला दिसतोय? चप्पल कुणी घातली? माझ्यापाशी 5 जण बघू शकतो. तर आता आमचं चहाचं नियोजन झालेलं आहे. तेजस सारखंच पाया पडायला जाते. मला काय कळणार. लग्नाला नक्की या.
आला मरकळ गावचा नवरदेव आला. तर हे आम्हाला आमचे मित्र भेटलेले आहे, नवीन मित्र तयार केलेत सोहेल शेख म्हणून, बीडचे ढाणेवाग आमच्या भाषेत म्हणायचं तर. हे आमच्यासाठी चहाचं नियोजन करत आहे, त्याच्यामुळे आम्हाला बिस्किटाचं नियोजन गौरव आबा. आमचे चहाचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे आमच्या साधारण विनंती आहे यांना नवीन पंतप्रधान घोषित करू. आम्हाला खूप आनंद झालाय, त्याच्यामुळे आम्ही काही पण बोलायला लागले, सांभाळून घ्या. बंटी शेटचं बंट्या काय म्हणते त्याला, कोकोनट बंटी शेटचा कोकोनट याने आम्हाला अजून आधार भेटेन. आता चहा बनवायचा आता अजून एकदा आम्हाला आमचा डाएट म्हणावा लागणार आहे. आयुष शेट डाईटवर आहे, तुम्ही त्यांना बघून समजू शकता आयुष शेटनी किती तब्येत कमी केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा. तेजस शेटच्या मेडिकलच्या फेसवॉशची कमाल, मेडिकलच्या फेसवॉशची कमाल. मधून शोधून सापडलेलं गप त्यांनी फुकट दिलाय आम्हाला. आणि हा गॅस पेटवायचा अतिशय कठीण प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. तू एक काम कर, आप्पा नाही तर तू आयफोन मध्ये चांगला व्हिडिओ घे, जळली पाहिजे वाटांची. ए रील काढा ना, रील आव्याचा आयफोन कशाला आम्हाला पेटवतानी तुम्हाला काढपीट देऊ का डायरेक्ट आम्ही काढपीट आणलंय, दूध आणलंय, पण सरपण गॅसच नाही. सरपण आहे पण ते इथं. वा 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 एक नंबर, टाळ्या वाजा. आम्ही पातेलं पण आणले. कुणी रील ना तिला एक गाणं हवी ती लावून करतो कासाचा पिक्चर काय बोल आता बोल, झाली का बोलती बंद, जिरली. तुम्हाला काय आवडलं मला चहाचं नियोजन तर झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि आपले मावळे अतिशय तलब झाली सगळ्यांना चहा प्यायची. मजा येते ना. चाय 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 लागतात ठेव. चहाची मेळफिल. हा आमचा मसोबा वाटीनी चहा पेतोय राजगडावर. वाटीनी चहा पेतोय हा पण किंग मरकळगावचा मासा. मरकळगावची स्टिंग एनर्जी. हाय ना, काय वाक्य रे आपल्या बंट्याचं. हॅलो हाय हाऊ आर यू पब्लिक. आणि आता आपण करताय बटाट्याची भाजी विथ कांदा. बंट्या बोल ना. बंट्या इजला ब्लॉगर इजला. बंटी कमबॅक कधी होणार आहे आपला. 7 तारखेला डायरेक्ट 7 जूनला डायरेक्ट ओम नमः शिवाय. टॉपचा काम मेरी हा ना, फोन देऊन जा. आयुष्यात फोन देऊन टाकाव. केदारनाथचं टॉपचं फोन देऊन टाक. करून द्या. अरे प्रमोशन कर ना, फिरीस तिकून या. सगळं टेन्शन घेऊ नको. मी काय टेन्शन नवीन ओपन गाईज लाईक फॉलो सरस पाईस कर ना. सरस पाय करा, सरस पाय करा. लावा ताकद. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, काहीतरी करा. कमेंट नका करू, आपली वर याला तरी करा. याला कोण गाली सन दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम तर मित्रांनो आता आम्ही वर आलेलो आहे बालकिल्ल्यावरती. आणि इथला सुंदर असा नजारा तुम्ही बघू शकता.
आणि बाली किल्ल्यावरचं हे सुंदर असं दृश्य, जसं काय खाली कापूस हातारलाय. काय खतरनाक दिसते हा. जसं काय म्हणलं रे मी. आपला भगवा हवे तिथं जायचं, ते ढग आले डायरेक्ट समोर. हा हा का. ही कोणती माची आहे? संजीवनी माची, पूर्णपणे ढगांमध्ये एकदम दडून गेलेली. आणि हा समोरचा तोरणागड तुम्ही पाहू शकता. एकदम सुंदर असा ढगांमध्ये दडलेला दिसतोय. आमचं 7 जन्माचं 7 पिढ्यांचं स्वप्न पूर्ण हातभर फाटून हातात आली ती, आज वसूल झालं. जे आम्हाला पाहायचं होतं ते आम्हाला भेटलेलं आहे. आणि राजगड कधी आम्हाला अभय खेडे शिराज ठाकूर अभय खेडे शिराज ठाकूर. आणि ते म्हणतात ना मित्रांनो, राजगड कधी नाराज करत नाही. कधी नाराज करत नाही. तर हा ठाकरांचा वाघ कोणाला तरी फोटो पाठवण्यासाठी फोटो काढतोय. एकदम किती वाजले रे? नवनवीन पोज देऊन. विटॅमिन डी भेटायला लागली. किती वाजले? इथलं एवढं सुंदर दृश्य पाहून आमच्यातला एक माणूस हरपून गेलाय. जिथं जाईन तो काढतोय. विजलेला ब्लॉगर बंटी जिथं जाईन तिथे एकच पोज देतोय आणि 100 फोटो काढतोय. रिपोर्ट मारा त्याचा अकाउंट जाऊन इंस्टाग्रामला. आमच्या आबांनी माकडाला स्वतःची काकडी दिली. ग बस पोखंडी बस ना ते. माती खराब व्हायचं. आता आला कोण्या पापी आहे तू. बेटे खा. ओय बापरे बापराव. तर मित्रांनो, हे ते मंदिर आहे. रात्री आम्ही जिथं स्टे घेतला होता आणि आता मॅगीचं नियोजन चाललंय. चूल वगैरे पेटून सगळे मावळे आता मॅगीच्या तयारीत आहे. समाज सेवा करून 5 रुपयाने पाणी द्यायला तिथून. आबा अतिशय कष्ट घेऊन चुलीला आग लावलीत. शेफ आवी, शेफ तेजस आणि हा बघूनच मॅगी बघूनच तिच्यावर पोट भरणारा माणूस. नजरेनी पुढच्याला. हे गाईस व्हिडिओ चालू आहे. थांब रे थांब ना. मला नीट मला अँगल थांबून दे पहिला. हा टाक. शेफ आलेला आहे. कमबॅक. तेजसचं आमच्यावरचं प्रेम ह्याच्यावरूनच दिसून येतं. एवढा दूर खाऊन तो आमच्यासाठी मॅगी बनवत आहे. सोबत उचलले सगळी पाणी उचलल्यावर. आणि हा मी नाही टाकली मी टाकली का खाद्याचा कोठार कुठून ना कुठून काहीतरी डोरेमॉनच्या पॉकेट मधून काढतो. सगळ्यांची सेवा करतो. पाणी कुठं आणले मी? ते पाणी घे. तर दूर नाही लागावं म्हणून आम्ही गॉगल लावून चुलीला फूक मारतोय. किती पुढे गेलाय आपला भारत. तुम्ही शेफ आव्या
नाकातून शिमुड निघलाय तरी पण दोरात बसून मॅगी म्हणतोय. गॉगल काढले बघ, डोळ्यातून अख्खं पाणी येते. अरे तू नंतर कॉफी खायची तुला कच्ची तरीच म्हणतो याला कुठे घ्या एनर्जी कशी काय ती खाल्ली वा घे बाळा बिबटी आहे. अरे लाकडाला मार. तर मॅगी तयार झालेली आणि तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे बंट्या कोणती माची आहे सुवेळा माचीवरती. आमच्यातल्या 3 जणांनी धोका दिलाय आम्हाला. आम्ही 3 जण चाललेलो आहे. तर राजगडाचं प्रमुख आकर्षण म्हणून ह्या माचीला ओळखलं जातं आणि आमच्यातले वाघ ह्याच माचीवरती नको म्हणले. मग आम्ही 3 जण आलो, 3च वाघ आलो. आमच्या वाट सुस्तावली. एक ठाकरांचा वाघ, 2 चौदाऱ्यांचे डाणे वाघ, चित्तर बिबट्याची सुंदर असा. तर गेल्यावरती तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ दिसणच आमच्या सुवेळा माची या माचीचं नाव. कुठे बिळ. तर राजगडाच्या मेन आकर्षण इथे आम्ही आलेलो आहे. अतिशय सुंदर असा नजारा आणि डोळ्याला भावेल असा राजगड. आताही हे दृश्य बघून आमच्या अंगावरती काटा येतोय. सिरियस बंटी सिरियस. चला फायनली आपण गडाच्या खाली पोहोचलेलो आहे. आता घरी गेल्यावर सेमी फायनल नाही फायनल डायरेक्ट. फायनली फायनली हे 2 वाघ आले. सबस्क्राईब करा.